आज आहे संडे, तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली चहा ब्रेडपासून. आज कसं सगळं काम असं निवांत असते माझं, तर आज मस्त चहा ब्रेड करून घेतली आणि समोरचा हॉल मी क्लीन करायला घेऊन घेतला. पूर्ण असे झाडू काढून घेतले घरामधले आणि नंतर मी हा जो ड्रेसिंग टेबल आहे तो मी ग्लास क्लीनरने पूर्ण असं मस्त व्यवस्थित क्लीन करून घेतला. वरच्या वर असं क्लीन करत राहिलं तर घरात जास्त असं धुळं होत नाही, तर मी ड्रेसिंग टेबलवरचं पूर्ण गॅटा आवरून घेतला आणि सर्व क्लीन केलं. त्याच्यानंतर मी टी व्ही, डायनिंग टेबल हे पण क्लीन करून घेतलं. आता कसं सर्व मस्त असं चमकत आहे आणि नंतर मी मस्त खाली असं झाडू पण मारून घेतला. त्याच्याखाली खूप सारा असा धुळा होता आणि त्यात पाहू शकतात पण किती मस्त असं दिसत आहे, तर चमकत आहे. ही पूर्ण अशी तिन्ही वस्तू पुसून घेतले छान. त्याच्यानंतर मी खाली झाडे मारून घेतला. याच्या खाली पुस्तक होते ते मी एका बॅगमध्ये भरून टाकले आणि तिथचा पूर्ण गॅटा कमी करून टाकला. आणि ह्या आहे ड्रेसिंग टेबलच्या खालचं कचरं, तर मी तिथं पण एक मस्त झाडू मारून घेतला ते बाजूला करून. आणि हे जे समोरचं माझं दार आहे ते दारावर पण थोडंफार धुळा झालं होतं, तर मी त्याच्यावर पण एक असा मस्त हात मारून घेतला आणि दार पण स्वच्छ पुसून घेतला. नंतर पाहू शकतो ते पण खूप छान झालं. आणि झाडू मारल्यानंतर सर्व आवरल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती क्लीन आणि मस्त वाटत आहे. तर असं माझं आज मी संडे असल्यामुळे साफ करून घेतला. घर पुसायचं बाकी आहे, तेवढं मी नंतर पुसून घेणार आहे. आता पाहू शकता क्लीन केल्यानंतर खूप छान वाटते. आणि नंतर मी करणार आहे आज मस्त अशी चिकनची भाजी आणि चिकन बिर्याणी. तर त्यासाठी मी मस्त असं पेस्ट बनवून घेणार आहे. पहिले तुम्ही खोबरं, कांदा सर्व असं मस्त छान तव्यावर असं भाजून घेणार आहे. ते छान झालं. इकडे आमचं चिकन शिजायला टाकलं होतं. नंतर हे तांदूळ जे आहेत ते थोडा वेळ भिजत टाकले. हे दावतचे तांदूळ आहेत. हे 15-20 मिनटं मी भिजू घातल्यानंतर त्या तांदूळ शिजायला टाकले आणि त्याच्यात मी तमालपत्र, दालचिनी, मिरी असं सर्व टाकून घेतलं. छान असा मस्त भात शिजला. थोडा फार कच्चा राहू दिला आणि त्याच्यात मी मस्त सांबार वगैरे टाकून घेतला. आता इकडे मी बिर्याणीसाठी चिकन हे करणार आहे. त्यात मी तमालपत्रे, विलायची, मिरी, लवंग असं सर्व टाकून घेतलं आणि त्यात मसाला टाकून घेतला. हा मसाला छान मस्त असं झाल्यानंतर मी त्याच्यात तिखट, धने पावडर, मीठ असं सर्व टाकून देणार आहे. चिकन बॉईल केलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात हळद होतीच, तर मी हळद काही टाकलेली नाही त्याच्यात. आणि वरतून असं छान असं सांबार टाकून घेतला. नंतर चिकनचे पिसे टाकून दिले त्याच्यात आणि छान मस्त असं फिरून घेतलं. आणि नंतर त्याचं सूप होतं ते पण सर्व टाकून दिलं आणि छान मस्त असं आटू दिला. आता त्याच्यात फक्त नुसतं तेल उरेल एवढंच असं घट्टसर ठेवलं होतं. आता खाली मी मस्त भाताची एक लेअर टाकून दिली आहे. त्याच्यावर चिकनची एक लेअर टाकणार आहे. आणि असं करत करत मी सर्वच असं भात चिकन असं करणार आहे. आणि असं झाल्यानंतर पूर्ण छान मस्त असं झाकून ठेवणार आहे. मी चिकन बिर्याणी करायचं लग्न झालं तेव्हापासून यांना म्हटलं होतं करणार, पण ते काही करणं झाली नाही. तर त्याचा दिवस आज निघाला आहे शेवटी. त्याच्यात मस्त असा चिकन मसाला टाकून दिला आणि वरतून मस्त सांबार टाकून दिला. त्याच्यानंतर मस्त छान असं फिरून घेतल्यानंतर मस्त 15-20 मिनटं मी कमी स्पीडवर मस्त होऊ दिला. याच्यात राहिलेला थोडासा जो भात कच्चा होता तो असा मस्त शिजून आला. पाहू शकता तुम्ही. नंतर खूप छान आणि खूप टेस्टी अशी बिर्याणी झाली होती आमची. खरंच एक नंबर झाली होती बिर्याणी.